नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. आज आपण पाहणार महत्वाचा सायन्सचा, जनरल सायन्सचा जो टॉपिक प्रत्येक मुलाला हेडेक आहे, डोकेदुखी आहे, अशा टॉपिकवर आपण आज काय करणार आहोत. एक रिव्हिजन टाइप लेक्चर घेणार. आयोगाने याच्यावर खूप सारे क्वेश्चन विचारलेले आहेत. पहिले आपण प्रॉब्लेम्स बघू, नंतर आपण सोल्युशनकडे जाऊया. ओके, सो आतापर्यंत आयोगाने काय काय, हे मागच्या फक्त मी 2-3 वर्षापूर्वीचे क्वेश्चन घेतलेले आहेत. तुम्ही जर कुठल्याही पेपरला गेलात तर तुम्हाला एक तरी क्वेश्चन ह्या टॉपिकवर पाहायला भेटेल. म्हणजे राज्यसेवा असेल, कंबाईन असेल, आपली ग्रुप सी असेल, कोणत्याही तुम्ही एक्झामला जा, तुम्हाला ह्या टॉपिकवर म्हणजे वनस्पतीचं पोषण, वनस्पतीला कोणत्या न्यूट्रिएंटची गरज असते, कोणत्या मायक्रो न्यूट्रिएंटची गरज असते, त्यांच्या अभावी कोणते रोग होतात, कोणते डिसीज होतात, या सर्व याच्यावर एकतरी क्वेश्चन आयोगाचा प्रत्येक पेपरमध्ये असतोच असतो. आणि जो सिमिलर असतो आणि सहज पकडते तो, जर तुमचा थोडासा अभ्यास झाला असेल याचा. आणि तेच आज माझा काय आहे प्रयत्न आहे की तुम्हाला हे हे शब्द पकडायचे, हे शब्द पकडून तुम्ही सहज एखादा क्वेश्चन काय करू शकता, अटेम्प्ट करू शकता. पहिल्यांदा प्रॉब्लेम्स बघू. पहिल्यांदा काय विचारले आयोगाने, कसे कसे क्वेश्चन विचारलेत. तर क्वेश्चन काय विचारलेत, पहिला भुईमुगावर कोणत्या प्रकारचा रोग होतो, तो आपण आधी पहिले तिकडे जाऊ. प्रॉब्लेम्स हे आहेत, भुईमुगावर टिक्का रोग, ओके, कोणत्या कारकामुळे होतो. कॅल्शियम चयापचयासाठी कोणत्या खनिजाची आवश्यकता असते, कॅल्शियमसाठी, ओके. नंतर म्हटले संपूर्ण झाडाची रोग वगैरे असं विचारले. फॉस्फरसच्या कमतरतेमुळे काय होतंय. लेफ्ट ब्लाइट ऑफ पोटॅटो कशामुळे होतोय. इथे परत तोच शब्द तेच, ओके. म्हणजे फिक्स आहे आयोगाचे क्वेश्चन कसे आहेत, फिक्स. इथे तुम्हाला चुकीची पद्धत ओळखायची होती. नंतर गव्हावरील तांबेर रोगासाठी कोण कारणीभूत आहे, काय कारणीभूत आहे, असे क्वेश्चन्स आहेत. परत बघा इथे गहू, हे भुईमुग, गहू, तेच तेच क्वेश्चन आयोग काय करतोय, परत परत विचारतोय. बंची टॉप कशावर पाहायला भेटतो, परत मग अशा मोझाईक डिसीज, बंची टॉप रिपीट झालेला आहे. सो असे काही क्वेश्चन आयोगाने काय केलेले आहेत, विचारलेले आहेत. सो आपण बघूया याचा सोल्युशन काय राहू शकतं. ओके, सो पहिली गोष्ट वनस्पतीचं पोषण आणि रोग. पहिल्यांदा आपण पोषण बघूया. काय बघूया, वनस्पतींवरील पोषण. कशा पद्धतीने वनस्पतींना काय लागते, न्यूट्रिएंटची गरज लागते. कोणत्या न्यूट्रिएंटची गरज लागते, मायक्रो आणि मॅक्रो. ओके, मॅक्रो म्हणजे मोठ्या प्रमाणात. पहिल्यांदा पोषण म्हणजे काय, सजीवांना अन्न ग्रहण करणे आणि सजीवांच्या वाढीसाठी, विकासासाठी त्याचा वापर करणे, या प्रक्रियेला काय म्हणतात, पोषण म्हणतात. आपल्याला हे मी का सांगतोय, जर तुम्ही राज्यसेवा वगैरे देणार असाल, तुमच्याकडे अशी तयारी असावी आन्सर लिहिण्याची वगैरे. आता याच्यामध्ये काय काय असतं, आपल्याला मानवाला विचारलं तर आपल्याला काय काय लागतं, तर कार्बोदके, प्रथिने, प्रोटीन, स्निग्ध पदार्थ, जीवनसत्वे आणि मिनरल्स. त्यातली वनस्पतींना काय लागतं, महत्वाचे मोठ्या प्रमाणात काय लागतं, तर मिनरल्स लागतात. आता पोषण हे दोन प्रकारचं असतं, जे जस्ट एक बॅकग्राऊंड म्हणतोय मी. ऑटोट्रॉपिक्स आणि हेटेरोट्रॉपिक्स. आता ऑटोट्रॉपिक्स सर्व वनस्पती काय करतात, आपल्या सूर्यप्रकाश, पाणी आणि कार्बन डायऑक्साईड याचा वापर करून काय करत असतात, अन्न तयार करत असतात. त्याला कोणतं पोषण म्हणतात, म्हणजे ते इतर सजीवांवर काही नसतं डिपेंड नसतं. त्यांना स्वयंपोषी वनस्पती म्हणतात, स्वयंपोषी पोषण म्हटलं जातं. आणि आपण जे आहोत ते इतरांवर डिपेंड असतो, त्याला काय म्हणतात, हेटेरोट्रॉपिक पोषण म्हणतात. मनुष्य, प्राणी वगैरे सर्व काय आहेत, तर हेटेरोट्रॉपी काय आहेत, तर सजीव आहेत. आता आपण ऍक्च्युअल बघूया वनस्पतींमध्ये कशा पद्धतीने अन्न तयार केलं जातं. त्या प्रोसेसला म्हणतात फोटोसिंथेसिस. आणि तुम्हाला याच्यावर क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. ओके, सो काय आहे, तर वनस्पतीच्या अन्न निर्मितीची प्रक्रिया नेहमी कुठे असते, तर कुठे होते, पानामध्ये होते. हे डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. तो पानांना काय म्हटलं जातं, वनस्पतींचे अन्न कारखाने म्हटलं जातं. त्यांच्यासाठी 3 आवश्यक घटक असतात, टोटल 4 आवश्यक घटक असतात. कोणते, सनलाइट अतिशय महत्वाचा, हरितद्रव्य क्लोरोफिल म्हणतो आपण, कार्बन डायऑक्साईड आणि पाणी आणि खनिजे. या 4 घटकांची त्यांना काय लागते, आवश्यकता लागते त्यांच्या वाढीसाठी. ओके, पुढे. आणि या सर्वांचा वापर करून ते आपलं अन्न तयार करत असतात. आणि ते अन्न कशाच्या मार्फत, फ्लोएमच्या मार्फत. कशाच्या मार्फत, फ्लोएमच्या मार्फत काय केलं जातं, तर सर्व सजीवांच्या म्हणजे वनस्पतीच्या जे काही अवयव आहेत त्यांना पोहोचवलं जातं. आता वनस्पतींच्या पोषणासाठी आवश्यक असणारी काही महत्वाची म्हणजे काही म्हटण्यापेक्षा सर्वच महत्वाची काय आहेत ती पोषण द्रव्य कोणती आहेत, तर त्याच्यामध्ये 2 महत्वाची लक्षात ठेवा, मॅक्रोन्यूट्रिएंट्स आणि मायक्रोन्यूट्रिएंट्स. एकूण 17 आवश्यक असतात, त्यातली 9 आहेत ती मोठ्या प्रमाणात लागतात. त्यांना मोठ्या प्रमाणात काय लागतात, त्यांना आवश्यकता असते. ती मोठ्या प्रमाणात लागणार, तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. त्यातले एक प्रकार लक्षात ठेवायचा, प्राथमिक, त्यांना प्रायमरी म्हणतात, हवेतून मिळणारे, आणि दुय्यम सेकंडरी. तो हवेतून मिळणारे कोणते आहेत, कार्बन, हायड्रोजन आणि ऑक्सिजन. प्रायमरी जे आपल्याला द्यावे लागतात, नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशियम. म्हणून आपल्याकडे हे जमिनीमध्ये कमी प्रमाणात असतात, म्हणून आपल्याला खतांची आवश्यकता लागते. सेकंडरी कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि गंधक. आयोगाने वारंवार यांच्या डिफिशियन्सी मुळे काय बदल होतात वनस्पतींमध्ये याच्यावर क्वेश्चन विचारलेला आहे. कॅल्शियमचा यूज काय आहे, सर्व गोष्टी मी तुम्हाला आजच्या लेक्चरमध्ये सांगणार. शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. तुम्हाला
2 ते 3 मार्क तुमचे सायन्स मधले कन्फर्म आहेत, लक्षात ठेवायचं. आणि याच्या व्यवस्थित काय करा, नोट्स बनवून घ्या, शॉर्ट नोट्स बनवून घ्या. मायक्रो कोणते लागतात तर लोह, ओके, लोह, नंतर मॅंगनीज, ओके, झिंक, कॉपर, बोरॉन, मोलिब्लिडम, ओके, क्लोरीन आणि निकेल. हे महत्वाचे काय आहेत तर मायक्रो न्यूट्रिएंट्स आहेत आणि यांचं महत्व काय आहे ते आपण पुढच्या याच्यामध्ये बघूया. नायट्रोजन कशासाठी लागतं वनस्पतींना, लीफ ग्रोथ आणि ग्रीन कलरसाठी कशाचा उपयोग होतो, नायट्रोजनचा उपयोग होतो. फॉस्फरसचा उपयोग लक्षात ठेवा, ते वनस्पतीमध्ये फक्त समजून जा तुम्ही, ह्या उपयोग जे आम्ही दाखवले ना याचा किती फायदा आहे तुम्हाला. पिक्टोग्राफिक मेमरी आपली काय करा, चांगली करा. स्पोरात हे कशासाठी असतं तर रूट डेव्हलपमेंटसाठी असतं. पोटॅशियम कशासाठी असतं तर डिझीज रेजिस्टंट याच्यासाठी असतं. कॅल्शियम कशासाठी असतं तर सेल वॉलसाठी असतं. मॅग्नेशियम काय यूज करतं तर फोटोसिंथेसिस. लक्षात ठेवा, आहे तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन विचारेल. मॅंगनीजचं काय आहे तर फोटोसिंथेसिस, क्लोरोफिल, हरित लवके तयार करण्यासाठी, हरितद्रव्य तयार करण्यासाठी. सल्फरचा उपयोग ऑइल प्रोडक्शन अँड प्रोटीन्स. ही महत्वाची काय आहेत आपली महत्वाची एलिमेंट्स आहेत. तुम्हाला याची जोड्या लावायला क्वेश्चन विचारला जाणार आहे, तुम्ही यांची नोट्स काढून ठेवा. हा, तर पहिलं आपण बघूया प्राथमिक अन्नद्रव्य जे आहेत, मग प्रायमरी लागतात ती कोणती आहेत तर नायट्रोजन. ओके, नायट्रोजन हे वनस्पतींच्या वाढीसाठी सर्वात महत्वाचा घटक आहे. ओके, तर वनस्पतीमध्ये काय करतात ते प्रथिनांची निर्मिती करतात, कशाच्या मध्ये, अमिनो ऍसिड्स. ओके, आणि हरितद्रव्य क्लोरोफिल प्रकाश संश्लेषण प्रक्रियेसाठी लागणारे हरितद्रव्य नत्रामुळेच काय होते, नत्र म्हणजे नायट्रोजनमुळे तयार होते. तसेच जे आपण म्हणतो ना फांद्यांची वाढ वगैरे, पानांची संख्या वगैरे, हे सर्व कशामुळे वाढते तर नायट्रोजन मुळेच वाढते. सो नायट्रोजन महत्वाचा घटक आहे. दुसरा महत्वाचा घटक आहे, एक मिनिट, दुसरा महत्वाचा घटक आहे तो स्फुरद, ज्याला आपण काय म्हणतो फॉस्फरस म्हणतो. हे सुद्धा मोठ्या प्रमाणात लागतं वनस्पतींना. का तर त्यांची मुलांची वाढ होण्यासाठी आवश्यक असते, मुलांची वाढ. ओके, रूट्स डेव्हलपमेंटसाठी महत्वाचं आहे. पेशी विभाजनासाठी याचा उपयोग होतो आणि ऊर्जा साठवण्यासाठी. ओके, आणि पिकाऊ वेळेवर फुले येण्यासाठी सुद्धा ह्या स्फुरदचा काय होतो, फायदा होतो. तो परत लक्षात राहील. पुढे जाऊया पोटॅशियम. पोटॅशियम आयोगाने लास्ट इयरला क्वेश्चन विचारला होता. हे कशासाठी असतं तर पानांवरील पर्णरंध्र, ज्यांना आपण टोमॅटो म्हणतो, ते उघडण्यासाठी व ती मिटण्याची क्रिया कशामुळे होते, नियंत्रित होते तर पालाशमुळे होते. लक्षात ठेवा, हेच क्वेश्चन आयोगाने सेम स्टेटमेंट विचारलेलं होतं. रोगप्रतिकार शक्ती तयार करतं आपलं हे वनस्पतीमध्ये, झाडांना कीड आणि रोगांशी लढण्याची ताकद देते. कर्बोदकांचे वहन करतं, पाण्यात तयार झालेले अन्न फलांकडे किंवा कंदांकडे वाहून नेण्याचं काम कोण करते, पालाश करते, म्हणजे आपलं हे पोटॅशियम करते. दुय्यम अन्नद्रव्य महत्वाचे, त्याच्यामध्ये कॅल्शियम आहे. कॅल्शियम काय करतं तर काय करते, पेशी भित्तिका आपले सेल वॉलची डेव्हलपमेंट करते, पेशव्या. आणि शेंडी वाढ, झाडाचा शेंडा आणि मुलांची टोके यामध्ये काय करते, म्हणजे लक्षात ठेवा, मुलांची टोके वाढायचे असेल तर हे कॅल्शियम महत्वाचं आहे. पाण्याचे जर अग्रभाग वाढायचा असेल तर हे कॅल्शियम महत्वाचं आहे. विषारी घटक, मातीत काही विषारी आम्लांचा परिणाम कमी करण्यास काय करतं, हे कॅल्शियम मदत करते. मॅग्नेशियम, मॅग्नेशियम हे कशासाठी आहे तर हरितद्रव्य. याशिवाय प्रकाश संश्लेषण पूर्ण क्रिया होऊ शकत नाही. जो मॅग्नेशियम म्हटल्यावर तुम्हाला एक शब्द आठवला पाहिजे, क्लोरोफिल. क्लोरोफिल म्हणजे हरितद्रव्य. जो काय आपण झाडांना रंग बघतो हिरवा, तो कशामुळे प्राप्त होतो तर मॅग्नेशियम. एन्झाईम, वनस्पतींमध्ये विविध रासायनिक प्रक्रियांना वेग देण्याचं काम कोण करतो, मॅग्नेशियम. तर आय होप तुम्हाला समजत असेल. गंधक, मगाशी म्हटल्याप्रमाणे तो चार्टच महत्वाचा, मगाशी तुम्हाला इमेज दाखवलं आणि तेच आहे ते सर्व. ओके, चव, वास आणि जीवनसत्वे. जीवनसत्वे ब च्या निर्मितीसाठी काय करते, मदत करते. तेलबिया पिकांमध्ये हे गंधक महत्वाचं असते. बोरांवर क्वेश्चन आहे विचारले आहे. बोरान कशासाठी आहे तर पेशी विभाजनासाठी, हा शब्द लक्षात ठेवा. आणि प्रजननासाठी, रिप्रोडक्शनसाठी बोरानची आवश्यकता आहे. का तर हे परागकणांची वाढ करतं आणि फलधारणा होण्यासाठी बोरॉन काय करतं, अत्यंत आवश्यक आहे. शर्करांचं वहन करते आणि पेशी भित्तिका कॅल्शियम सोबत मिळून पेशी भित्तिका काय करते, मजबूत करते. बोरॉन लक्षात ठेवाल पेशी विभाजनासाठी, कशासाठी, पेशी विभाजनासाठी. मी हायलाइट करतो इथे, तुम्ही तुमच्या नोट्स मध्ये काय करा, मेन्शन करा. ओके, चला पुढे जाऊया. बोरॉन नंतर झिंक, ऑक्झिन तयार करण्यासाठी. माहिती ना तुम्हाला, हे काय आहेत आपले हार्मोन्स असतात वनस्पतीमध्ये. हार्मोन्स कोणकोणते, ऍब्सिसिक ऍसिड. आता आयोगाने एक क्वेश्चन विचारला, ऍब्सिसिक ऍसिड, इथिलीन आणि ऑक्झिन ही नावाचे काय असतात हार्मोन्स, कुठे असतात वनस्पतीमध्ये प्रेझेंट असतात. मिथिलीन नसते, लक्षात ठेवा. ऑक्झिन निर्मितीसाठी फायदा आहे याचा. वनस्पतींमध्ये एन्झाईम सक्रिय करण्याचं काम करतो आणि पानांचा आकार व्यवस्थित ठेवण्यासाठी याचा काय होतो, मदत होते. हे झाले मिनरल्स इन शॉर्ट. लक्षात ठेवा, नायट्रोजन कशासाठी, लीफ ग्रोथसाठी, फॉस्फरस रूटसाठी, पोटॅशियम वॉटर बॅलन्स, कॅल्शियम म्हणजे समज ते म्हटलं टोमॅटो, कॅल्शियम सेल वॉलसाठी, सी लक्षात ठेवा. मॅग्नेशियम क्लोरोफिल आणि सल्फर कशासाठी आहे तर प्रोटीनसाठी आहे. हे झाली महत्वाचे काय. आता मायक्रोन्युट्रिएंट्स बघा. आयर्न कशासाठी आहे तो क्लोरोफिल. खैरा रोग होतो याच्यामुळे, लक्षात ठेवा खैरा. झिंक ग्रोथ हार्मोन्स,
बोरॉन फ्लॉवर्स आणि सीड्स म्हणजे ते आपण जसं मगाशी म्हटल्याप्रमाणे पेशी विभाजनासाठी, रिप्रोडक्शनसाठी, आणि कॉपर काय लक्षात ठेवायचं, फोटोसिंथेसिस. हे झालं वनस्पतींचं पोषण. आता महत्वाचा भाग चालू होतो आपल्या इथून वनस्पतींचे डिझीज, आणि याच्यावर काय करतोय क्वेश्चन विचारत आहे. सो महत्वाची मी डिझीज इथे घेतोय ते कशामुळे तयार होतात, पहिले फंगस. सो फंगस मुळे कोणकोणते रोग तयार होतात बघा. पहिला रोग गहूवर होतो. गहूवर कोणता होतो तर तांबेरा. कोणता? आता तुम्ही एक गोष्ट इथे पकडायची आयोगाची, काय पकडायची, गहू शब्द आला रे आला, तुम्ही हा शब्द लक्षात ठेवायचा. काय लक्षात ठेवायचा? टेट्रिसी. जास्त हे पक्षी निया वगैरे तर आहेतच, पण तुम्ही टेट्रिसी शब्द आला रे आला तो समजायचा हा गहू पीक आहे. शास्त्रीय नाव आहे त्या पॅथोजनचं, काय शास्त्रीय नाव आहे. द्राक्ष वाटण्यावर कोणता रोग पडतोय? भुरी रोग पडतोय. तुम्ही काय लक्षात ठेवायचं शब्द? पॉलिगॉनी लक्षात ठेवायचं. अजून एक ज्वारी बघा, स्वर्गी स्वर्गी स्वर्गम स्वर्गम स्वर्गीय शब्द लक्षात ठेवायचा. स्वर्गीय जर शब्द आला लक्षात तुमच्या तर याच्यावर मसमट नावाचा काय पडतोय? रोग पडतोय. भुईमुग मगाशी म्हटलं बघा, पीवायक्यू मध्ये होता आपला प्रॉब्लेम होता तो टिक्का डिसीज. तर ह्याच्यामुळे कशामुळे होतोय तो? सर्कोपोरा किंवा सार्कोपोरा सुद्धा म्हटलं तर तो हा शब्द लक्षात ठेवा. ओके. भातावर लक्षात ठेवा, भातावर ओरायसी किंवा ओरेसी करपा रोग पडतोय. बटाटा याला म्हटलंय पायथोथोरा, आणि बाजरीवर पडतो तो कोणता पडतोय? क्लेविसेप्स च्युजी फॉर्मिस. आता तुम्हाला हे वारंवार वाचावं लागेल, तुमच्या नोट्समध्ये मेन्शन करावं लागेल. बाजरीवर कोणता रोग पडतोय? अर्गट रोग पडतोय. ओके. गव्हावर कोणता रोग पडतोय? तांबेरा. द्राक्षावर केवडा, त्याला डाउनी मिल्टो सुद्धा म्हटलं जातं, आणि ते पावडरी मिल्टो सुद्धा म्हटलं जातं. आणि तूर हरभऱ्यावर कुठला रोग पडतोय तर विल्ट. आणि बटाटा उशिरा येणारा करपा. सो ही अतिशय महत्वाची, म्हणजे कशामुळे रोग तयार होत आहेत? फंगल डिसीज. आय होप तुम्ही ह्याचा फोटो घ्या, स्क्रीनशॉट घ्या आणि तुमच्या नोट्स मध्ये मेन्शन करा. पुढे बघूया बॅक्टेरिया डिसीज. तुम्ही आत्ता तुम्हाला सांगतो, ग्रुप बी ला क्वेश्चन होता 2025च्या सिट्रस कॅकर नावाचा हा काय आहे? फंगस आहे, बॅक्टेरिया आहे, की अजून काय आहे? प्रोटोझोन आहे. तर हा काय आहे? बॅक्टेरियल डिसीज आहे, लक्षात ठेवायचं. त्याचं शास्त्रीय नाव आहे झॅन्थोमोनास ऑक्झोनोपोडिस. डायरेक्ट क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, मी हायलाइट करून ठेवतोय. डाळिंबावर तेला नावाचा रोग पडतोय, झॅन्थोनोमोनस. आता झॅन्थोनोमोनस कॉमन आहे बघा, डाळिंब का लिंबू वर्गामधला आहे. ओके. मे बी कारण की ते झॅन्थोमोनस ऑरेज, कारण की ते रोगकारकाचं नाव आहे. ऑक्झिनोपोडिस. ओके. पण इथे लक्षात ठेवायचं पुनस्सी, इथे सिट्रे लक्षात ठेवायचं. काय लक्षात ठेवायचं? सिट्री. ओके. भातावर कोणता रोग पडतोय? ओरायझी, झॅन्थोनोमस ओरायझी. टोमॅटोवर सॅलोनोसेरम, आणि कोबीवर पडतोय तो झॅन्थोनोमस ओके कॅम्पेटेरिस. आता झॅन्थोनोमस शब्द आहे कशासाठी येतो? तो बॅक्टेरियासाठी येतो, लक्षात ठेवायचं. झॅन्थोनोमस शब्द आला रे आला म्हणायचं की हा बॅक्टेरिया आहे. ब्लॅक क्रॉट. ओके. बॅक्टेरियल विल्ट, इकडे बॅक्टेरियल ब्लाइट, आणि इथे ऑइली स्पॉट. हे लक्षात राहील, हे बॅक्टेरियामुळे तयार होतात. पुढे बघूया आपण नेमॅटोड्स कशामुळे होतात. तर टोमॅटो वांगीमध्ये होतात रूट नॉट्स. तो कशामुळे तयार होतो? तर इकॉन्ग्निटा. थोडीशी नावं कशी आहेत? थोडीशी डिफिकल्ट आहेत. गव्हावर पडतो तो, जसं म्हटल्याप्रमाणे शब्द तुम्ही हा पकडायचा, कोणता? अँग्विना रिट्रेसी. तर गव्हाचा मामा सुद्धा म्हटलं इयर कॉकल असं म्हटलं जातं. सो तृणधान्य आणि कडधान्य काही रोग पडतात. बाजरीवर मिल्डू, तो कशामुळे होतो बघा? स्क्लेरोपोरा ग्रॅमिनोकोला. मक्यावर पण एक रोग पडतो, त्याला ब्लिप ब्लाइट म्हणतात. हेल्मिंथोस्पोरियम मायडीस नाव थोडंसं खूप डेंजर आहे. सोयाबीन तांबेरा. ओके. लक्षात ठेवा हा शब्द पचक्रासी. आणि मूग उडीद भुरी याच्यावर काय पडतोय तर पॉलिगोनी. अतिशय महत्वाचे आहेत एक्झामला. हेच तुम्हाला हे क्वेश्चन काय असतं डिफिकल्ट असं जे आपल्याला समजत नाही, त्यामुळे आपले क्वेश्चन चुकतात, लक्षात ठेवायचं. तो आणि हेच असेच क्वेश्चन आयोगाला काय होतात? आवडतात. फळ झाडांवर कोणते रोग पडतात? तर आंब्यावर कोणता पडतोय? भोरी. तर मॅंजीफेरा इंडिका शब्द लगेच लक्षात राहील. आंबा, थोडंसं कॉमन सेन्स ठेवू आपण. ओके. आंब्यावर अजून एक रोग पडतोय कोळशी. तर काय बाग इथे बघा, ते मोहरावर बुरशी पडते, इथे फलांवर काळे डाग पडतात आंब्याच्या, त्याला काय म्हणतात? कोल्टोट्रिक्टुम ग्लोसी स्पोरी योड्स. पपई मुळकुस पायथियम डर्मॅटम आणि आले हळद पायथियम आणि टोमॅटोवर सोलोनी. ओके. सोलनी हा काय पडतो? तर लवकर येणारा करपा सुद्धा म्हटलं. जसं जोड्या लावायला एक क्वेश्चन असू शकतात. आय होप तुम्हालाही समजलं असेल. अजून काही महत्वाचे डिसीज आहेत. खैरा रोग कशावर पडतो? तर जास्ताच्या ह्याच्यामुळे तो भातावर पडतो. कशावर पडतोय? भात. खैरा लक्षात ठेवा. हार्टनोज बीटवर पडतो. हार्टकूट कशावर पडतोय? बीट. विपटेल फ्लॉवर मध्ये डायरेक्ट जोड्या लेवल क्वेश्चन असू शकतो. कशामुळे? कमतरतेमुळे मॉलिब्लेडम, आणि इथे बोरॉनच्या कमतरतेमुळे. वरती झिंकच्या. बॅक्टेरियल डिसीज सिट्रस कांकर आताच बघितलं आपण. बॅक्टेरियल
ब्लाइट ऑफ राईस, तो ओरायझीमुळे पानं वाळतात त्याची. हे महत्व आहे. टोबॅको मोझाईक आताच बघितलं आपण. टोबॅको मोझाईक हा काय आहे, व्हायरस आहे जो पाण्यावर काय करतो, मोझाईक पॅटर्न तयार, त्यामुळे पानं काय होतात, कुजतात लाईक. लिपकर डिसीज, ओके, पानं वागतात खाली. ओके, येलो विंड मोझाईक्स, पाण्याच्या शिरा काय होतात, पिवळ्या दिसतात आपल्याला. रस्ट ऑफ वीट, पक्षिनिया ग्रामिनी, गहू म्हणायचं, लक्षात ठेवायचं. ओके, पायथोप्थोरा इन्फेक्टिस पोटॅटो, लक्षात ठेवायचं. मिल्डू द्राक्षावर वगैरे पडतो. रेड रॉट शुगर केनवर पडतो. रेड रॉट अतिशय महत्वाचा, मी याला अजून हायलाइट करतो. कोणता? रेड रॉट. ओके, तो कशामुळे आहे? फॅल्काट्रम, लक्षात ठेवा. फॅल्काट्रम. हे झाले महत्वाचे काय डिसीज. आता जे आपण बघत होतो भुईमुगावर बघितलं आपण टिक्का रोग, तो सार्कोस्पोरामुळे होतोय. भुईमुगावर टिक्का रोग तर परत सार्कोस्पोरा, लक्षात ठेवायचं तुम्ही. ओके, पर्सोनोटा. कॅल्शियमच्या चयापसाठी काय लागतोय आपल्या? बोरॉन. कोणत्या खनिजाची आवश्यकता असते? तर बोरॉनची आवश्यकता असते. याला म्हणतात नेक्रोटिस स्पॉट. लिप ब्लाइट पोटॅटो काय आहे? तर मगाशी त्याचं नाव घेतलं आपण, त्याचं इन्फेंटस. ओके, तेच हरिद्रव्य नष्ट होऊन झाडाची पानं आकुंचित पावतात, तर कशामुळे होतात? मोझाईक डिसीज ऑफ टोबॅको. इथे इथे अमिनो ऍसिड पाहिजे. काय पाहिजे? अमिनो ऍसिड्स पाहिजे. इथे म्हटले गहू असेल तर गहू लक्षात ठेवायचं, टिट्रिक आहे. सो हे पकडा तुम्ही. इथे म्हटले बघा, जसं आता फॉर एक्झाम्पल ए ला 3 गहू व्हायचा आहे ना आपला, तर ए ला 3 इथे बघा सगळे टर्म, आणि गव्हावरील खोड्या तांबेरा म्हटलं की आपल्याला काय आलं पाहिजे? तांबेला. तर ग्रामिनीस, पक्षिनिया शब्द लक्षात ठेवा. याचं सायंटिफिक नेम आहे गव्हाचं, पक्षिनिया ग्रामिनीस. पीक आपला कोणता डिसीज? तर गव्हावरील, गहू. सो बीला 4. लक्ष. आय होप तुम्हाला हा लेक्चर काय झाला असेल, चांगला समजला असेल. मी परत सांगतो काय काय महत्वाचे आहे तुम्हाला. तर म्हणत कोणकोणत्या आपल्याला ह्याची गरज लागते, कोणते न्यूट्रिशन्स आहेत महत्वाची, कोणते मायक्रोन्युट्रिएंट्स लागतात, कोणते मॅक्रोन्युट्रिएंट्स लागतात, हे महत्वाचं आहे. आणि महत्वाचे डिझीज. ओके, हे लक्षात ठेवा. हवेतून पाण्यातून मिळणारे प्रायमरी आणि सेकंडरी. आय होप तुम्हाला हे सर्व समजलं असेल. आपण इथे थांबूया. याचा तुम्ही काय करा, स्क्रीनशॉट घ्या. अदरवाईज माझा चॅनल आहे टेलिग्रामला, तुम्ही त्याला काय करा, फॉलो करा. मी तुम्हाला इथे पीडीएफ पाठवून देईन. ओके, सो आपण इथे थांबूया. जय हिंद.